बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना अनेक संघटनांचा पाठिंबा. पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. उमेदवाराच्या प्रचाराचे शेवटचे काही तास आता उरलेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील यांनी संपूर्ण पालघर मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामे केलेली आहेत. परंतु केंद्रातील विकासाच्या योजना जर जिल्ह्यासाठी मंजूर करून आणायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे. माजी खासदार बळीराम जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे लोकांसमोर घेऊन राजेश पाटील जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, बोईसर, डहाणू खेड्यापाड्यात लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा नक्कीच फायदा उमेदवार राजेश पाटील यांना होणार आहे. मागील 10 वर्षात पालघर जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील किनारपट्टीचा विकास, निसर्ग संपन्न भागांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे, जव्हार मोखाड्यातील पाणी प्रश्न, रेल्वेचे प्रलंबित प्रश्न, रोजगारांचे प्रश्न, पेन्शनधारकांचे प्रश्न, मच्छीमार बांधवांचे प्रश्न अशा अनेक योजनांसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या सारख्या होतकरू तरुणाला निवडून दिल्यास जिल्ह्यातील रखडलेली विकासाची होणार आहे. मतदारसंघातील गणिते वेगवेगळ्या जाती धर्मावर, एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यावर गेलेली आहेत. विकास कामे करणारा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी पक्षाची जिल्ह्यात ओळख आहे. निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची विकास कामे बघून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा कार्यावर प्रभावित होऊन आर्यन आदिवासी फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, पालघर जिल्हा नाभिक समाज सेवा संघ, हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्था, श्री जैन श्वेतंबरते सभा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, समस्त जैन समाज, विरार, आई जीवदानी कृपा सेवा, पाला विक्रेता युनियन, लेवा पाटील समाजोन्नती मंडळ, विरार, कुणबी समाजोन्नती संघ, अखिल भारतीय जनहित सेवा संघ, भारतीय साहू तेली समाज पालघर अशा अनेक संघटनांनी बहुजन विकास आघाडी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार श्री राजेश रघुनाथ पाटील हे नक्की विजयी होणार आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना अनेक संघटनांचा पाठिंबा. पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. उमेदवाराच्या प्रचाराचे शेवटचे काही तास आता उरलेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील यांनी संपूर्ण पालघर मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामे केलेली आहेत. परंतु केंद्रातील विकासाच्या योजना जर जिल्ह्यासाठी मंजूर करून आणायच्या असतील तर आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे. माजी खासदार बळीराम जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे लोकांसमोर घेऊन राजेश पाटील जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, बोईसर, डहाणू खेड्यापाड्यात लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा नक्कीच फायदा उमेदवार राजेश पाटील यांना होणार आहे. मागील 10 वर्षात पालघर जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील किनारपट्टीचा विकास, निसर्ग संपन्न भागांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे, जव्हार मोखाड्यातील पाणी प्रश्न, रेल्वेचे प्रलंबित प्रश्न, रोजगारांचे प्रश्न, पेन्शनधारकांचे प्रश्न, मच्छीमार बांधवांचे प्रश्न अशा अनेक योजनांसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या सारख्या होतकरू तरुणाला निवडून दिल्यास जिल्ह्यातील रखडलेली विकासाची होणार आहे. मतदारसंघातील गणिते वेगवेगळ्या जाती धर्मावर, एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यावर गेलेली आहेत. विकास कामे करणारा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी पक्षाची जिल्ह्यात ओळख आहे. निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची विकास कामे बघून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा कार्यावर प्रभावित होऊन आर्यन आदिवासी फेडरेशन, महाराष्ट्र राज्य,
पालघर जिल्हा नाभिक समाज सेवा संघ, हिंदू मुस्लिम एकता सामाजिक संस्था, श्री जैन श्वेतंबर तेगपथ सभा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समस्त